श्रीमती VS रायपुरे माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय हरसोड यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आणि आपल्या मातेच्या आठवणीसाठी इथं श्रीराम कथा व कीर्तन सोहळा हा आयोजित करण्यात आला व धार्मिक मार्गदर्शन आपल्या सर्वांना करण्यासाठी आणि प्रभू श्रीराम कथा चे प्रवक्ते परमपूज्य महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दन हरजी महाराज वैजपूर, त्याच्याच बरोबर मार्गदर्शक हबप महंत श्री नितीन दासजी महाराज व तसंच हबप जगन्नाथ महाराज आणि व्यासपीठ नेतृत्व हबप श्री शिवशंकर महाराज, हबप श्री शिवाजी महाराज व या आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले आपल्या सर्वांसाठी श्रीराम कथा सेवा समिती हरसोड व ज्यांनी आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले व आपल्या सर्वांचेच लाडके नेते श्री संतोषरावजी रायपुरे व त्यांचा पूर्ण परिवार, त्याच्याच बरोबर इथं उपस्थित असणारे सर्व इतर मान्यवर दानशूर व्यक्ती ज्यांनी हा चांगला कार्यक्रम इथं व्हावा यासाठी आर्थिक नाहीतर वस्तू स्वरूपात आपल्या सर्वांसाठी इथं सेवा म्हणून दान केलं, त्याच्याच बरोबर या कार्यक्रमाचं मार्गदर्शन आपल्यालाही व्हावं यासाठी आवर्जून माझ्या बरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझे आमदार सुनीलजी भुसारा, प्रसन्नजीतजी पाटील, नरेश भाऊ शेळके, त्याच्याच बरोबर संगीतरावजी मुंगळ, त्याच्याच बरोबर इतरही सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व आजच्या कार्यक्रमासाठी सर्व आध्यात्मिक मान्यवरांबरोबर त्यांची जी टीम इथं आलेली आहे, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, गेल्या वर्षी संतोष भाऊंनी मला सांगितलं होतं या कार्यक्रमाला यावंच लागतंय, मनापासून मला यायचं होतं, पण काही महत्वाचा कार्यक्रम आल्यामुळे मला इथं येणं थोडंसं टाळावं लागलं, पण मी त्यांना शब्द दिला होता काही झालं तरी पुढच्या वर्षी 100% मी येणार म्हणजे येणार. आणि आपल्या परंपरेमध्ये, आपल्या हिंदू परंपरेमध्ये, आपल्या महाराष्ट्र धर्मामध्ये दिलेला शब्द हा पाळावा लागतो आणि म्हणून आज इथं आपल्या सर्वांना भेटण्यासाठी व थोडंसं आध्यात्मिक मार्गदर्शन घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. या आपल्या बुलढाण्याच्या भूमीमध्ये आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. ही आई जिजाऊंची भूमी, संत गजानन महाराजांचा आशीर्वाद या भूमीला लाभलेला आहे. त्याच्याच बरोबर संत चोखामेळा यांची जन्मभूमी व त्याच्याच बरोबर सूफी संत सैलानी बाबांची ही भूमी. एवढे महान व्यक्ती या भूमीमध्ये त्यांचं वास्तव्य असल्यामुळे, त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आमच्यासारखी लोक जेव्हा इथे येतात आणि मग तुमच्यासारख्या लोकांना जेव्हा भेटतात, तुमच्या माध्यमातून या लोकांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला असं आम्हाला वाटतं. म्हणून या भूमीमध्ये आल्यानंतर खरंच मनापासून आनंद वाटतो. हे जे सर्व कार्यक्रम होत असतात हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. मी स्वतः जग बघितलंय, मी जगामध्ये विविध देशामध्ये फिरलेलो आहे. सायन्स हा माझा आवडतीचा विषय.
व्यावसायिक क्षेत्रामध्ये मी काम करतो, राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. पण एक गोष्ट मी आपल्या सर्वांना सांगतो, खास करून माझ्या वयाच्या मुलांना मुलींना मला सांगायचं आहे, तुम्ही कितीही मोठं सायन्स मध्ये झाला, व्यवसायामध्ये कितीही मोठा झाला, राजकारणामध्ये कितीही मोठा झाला, पण जगायचं कसं हे जर शिकायचं असेल तर ते वारकरी संप्रदायाकडून त्या ठिकाणी आपण शिकू शकतो. आपण जेव्हा रामायण हे ऐकतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा या कथेतून खरं त्याला कथा म्हणून चालणार. मला असं वाटतं की रामायण म्हणजे या जगामध्ये जगायचं कसं, इतर लोकांचा आदर कसा ठेवायचा, आई वडिलांचा आदर कसा ठेवायचा, पत्नीचा आदर कसा ठेवायचा, महिलांबरोबर कसं वागायचं, दिलेला शब्द कसा पाळायचा, व त्याच्याबरोबर निष्ठा कशी असते, या सगळ्या गोष्टी आपण रामायणच्या माध्यमातून तिथे शिकू शकतो. खरं तर बोलायचं झालं तर खूप काही बोलू शकतो, पण आपल्या सर्वांना महाराजांचं कीर्तन आणि मार्गदर्शन हे ऐकायचंय. पण मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय की आपल्या या समाजामध्ये वावरत असताना, काम करत असताना बंधुभाव, एकता, समानता ह्या जपणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही सुद्धा पंढरपूरला जात असताल, काही जण तुमच्यातली वारीमध्ये चालत असतात, पण तुम्हाला माहित असेल तिथं कुठलाही व्यक्ती कितीही श्रीमंत आला तरी तो समान असतो. तिथं कोणी श्रीमंत आणि गरीब नसतं. तिथं तू या जातीचा, तू या धर्माचा हे सुद्धा तिथं बघितलं जात नाही. पुरुष महिला असं सुद्धा भेदभाव तिथं केला जात नाही. एखादा लहान मुलगा असेल, मोठ्या व्यक्तीने त्या लहान मुलाला जर माऊली म्हणलं आणि त्याचे पाया पडले तरी तिथं स्वीकारलं जातं. एवढी ताकद आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. तुम्ही जेव्हा पंढरपूरला जाता, तुम्ही कुठल्याही विठोबारायाच्या मंदिरामध्ये जेव्हा जाता, तेव्हा त्या मूर्तीला हात लावण्याची तुम्हाला परवानगी असते. कारण का आपल्या जीवनामध्ये, आपल्या शिकवणीमध्ये, आपल्या हिंदू परंपरेमध्ये स्पर्शाला खूप महत्व आहे. देवाचे पाया पडत असताना आपण देवाच्या पायांना स्पर्श तिथं करतो. त्यामुळे स्पर्शाला एक महत्व आहे. आणि हे सर्व जे मोठे संत होऊन गेले त्यांनी फक्त एवढंच सांगितलेलं आहे की माणसाकडे बघत असताना माणुसकीच्या नात्याने बघा, कृपा करून कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा करू नका. जर सारखं सारखं राजकारणातले लोक आहे, आम्ही तुमच्याकडे बघत असताना शेतकरी म्हणून बघतो, माझा शेतकरी म्हणून बघत नाही. महिलांची सुरक्षता चांगली ठेवण्यासाठी महिला या जातीची, धर्माची बघत नाही. महिलेकडे महिला म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून त्या ठिकाणी आम्ही बघत असतो. युवांना संधी देत असताना याच समाजाच्या, त्याच समाजाच्या मुला मुलींना संधी दिली पाहिजे असं आपण बघत नसतो. आपण सगळ्यांकडे बघत असताना सगळ्यांनाच संधी दिली पाहिजे आणि त्या हेतूतूनच जर आपण काम केलं तर समाजाची प्रगती होऊ शकते. नाहीतर भेदभाव करणं सोपं असतं. वारकरी संप्रदाय आपल्याला कधी भेदभाव करून देत नाही. हीच खरी ताकद आहे, हीच जपली पाहिजे. या समाजामध्ये, त्या समाजामध्ये, या धर्मामध्ये, त्या धर्मामध्ये वाद लावून राजकीय पोळी भाजणं सोपं असतं. पण राजकीय पोळी भाजणारी जी लोक, समाजामध्ये वाद निर्माण करणारी लोक ही स्वतः फक्त मोठी होतात, त्यांची मुलं मोठी होतात, त्यांचा परिवार मोठा होतो. सामान्य लोकांना त्याचा कधीच फायदा होत नाही. आणि हा वाद वाढत गेला आणि चुकून दंगल झाली, वाद झाला तर गरीबाच्याच पोराच्या डोक्यामध्ये दगड पडतो, गरीबाचंच घर जळतं, गरीबाचंच दुकान जळतं. हे तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदाय, संतांचा विचार हा आपल्या सर्वांसाठीच महत्वाचा आहे. आणि नजीकच्या काळामध्ये ज्या गोष्टी आम्हाला ऐकू येतात, महिलांवर अत्याचार झाला, 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, तिला मारून टाकलं, ह्या गोष्टी ह्या ऐकायला सुद्धा वाईट वाटतात. मला मुलगी आहे 13 वर्षाची, मला मुलगा आहे 9 वर्षाचा. त्यामुळे मी जेव्हा अशी एखादी घटना ऐकतो, नाही तर माझ्या कानावर येते, तेव्हा असं वाटतं की अरे आपल्या घरी झालं तर काय होईल. आणि त्या हेतूतून प्रामाणिकपणे आपल्या
जनतेला, आपल्या माता भगिनींना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या या भागामध्ये जर महिलांवर कुणी अत्याचार करत असेल, महिलांबद्दल चुकीच्या पद्धतीने विचार करत असेल, तर आपल्या संतांनी, आपल्या महामानवांनी, छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्वच महामानवांनी आपल्याला शिकवलंय की आपल्या आईची सुरक्षता, आपल्या आईचं रक्षण करायचं, आपल्या बहिणीचं रक्षण करायचं. हे मात्र त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी समजून घ्या. व आमचे मित्र आणि तुमच्या सर्वांचे लोकप्रतिनिधी संतोष भाऊंबद्दल बोलायचं काय, त्यांचं कार्य खूप चांगलं आहे का नाही? चांगलं कार्य, असे चांगले कार्यक्रम घेतात, तुम्ही घेत असताना सहकार्य करतात. आणि याच्या पुढे मला असं त्यांनी सांगितलेलं आहे की वारकरी शिक्षण संस्था ते लवकरच तिथं सुरू करत आहेत. खरंच त्यांचं अभिनंदन आपण सर्वांनी केलं पाहिजे. त्याच्याबरोबर मला सांगत असताना त्यांनी सांगितलं सामूहिक विवाह आम्ही करतो, विविध सामाजिक कार्य करत असतो. त्याच्याच बरोबर सर्व समाजाचे लोक या कार्यक्रमासाठी हातभार लावत असतात. त्याच्याच बरोबर या गावचे मुस्लिम समाजाचे बांधव सुद्धा या कार्यक्रमामध्ये फुल नाही तर फुलाची पाकळीमधून सेवा देत असतात. हीच तर वारकऱ्यांची खरी ताकद आहे, हीच तर संतांची खरी ताकद आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला येऊन खूप मनापासून तिथं आनंद वाटला. पण पुढचा कार्यक्रम हा वेळेवर सुरू झाला पाहिजे, नाही तर आम्ही राजकारणातील लोक एकदा माईक हातात घेतलं तर आम्ही तिथं सोडत नसतो. पण कुठं ना कुठं तरी मी ज्यांना ऐकण्यासाठी आलोय, तुम्ही ज्यांना ऐकण्यासाठी आलोय, त्यांना आपण खूप जास्त वेळ देणं महत्वाचं आहे. कारण का त्यांनी या विषयातलं वाचन केलंय, अभ्यास केलाय, दर्शन करतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि तुमच्याशी 2 शब्द बोलून खूप मनापासून मला आनंद झाला. आणि संतोष भाऊंना सांगितलं, दिलेला शब्द या ठिकाणी पाळलेला आहे. त्यामुळे येत्या आयुष्यामध्ये पुढे काम करत असताना लोकांना दिलेला शब्द हा तुम्ही, आपण आणि आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी पाळावंच लागेल. एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी आणि शुभरात्री. धन्यवाद. धन्यवाद दादा. आपण सांगितल्याप्रमाणे वारकरी संप्रदाय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावीजान विष्णुदास या न्यायाप्रमाणे या गावचे शेख हैदर शेख अहमद यांनी या कार्यक्रमाकरता 1 दिवसाचं अन्नदान दिलं. त्यांचा सन्मान दादा करतील. आणि या ठिकाणी जिजाऊ मॉर्निंग फिटनेस क्लबचे सर्व सदस्य दादा जेव्हा जेवायला जातील तेव्हा त्यांच्याबरोबर जाऊन दादांचा सन्मान आईसाहेब मुक्ताबाईंची प्रतिमा देऊन करतील. पुरा ग्रामपंचायतच्या वतीने लोकनियुक्त सरपंच डॉक्टर VC महाजन व सहकारी सत्कार करतील. वदोळ मुक्ताईनगर पाटण मार्केटचे उपसभापती प्रवीण गाडेलकर सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. टाळकरी मंडळी लगेच या. हरिभक्तीपरायण गुरुवर्य जगन्नाथ महाराज पाटील यांचं या ठिकाणी हरिकीर्तन आहे. मी बाबांची माफी मागतो, क्षमा मागतो की आपल्या कीर्तनाकरता 10 मिनिट वेळ झालेला आहे. सर्व श्रोत्यांची क्षमा मागतो. अगदी वेळेवर कीर्तन समापनाकडे जाईल अशी सर्व श्रोत्यांना विनंती करतो. आणि म्हणून लगेच हरिकीर्तनाला आरंभ होत आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य श्री चंद्रकांतजी महाराज पांचाळ गुरुजी संतोष भाऊ रायपुरे सामाजिक कार्यकर्ता तथा नेता, राष्ट्रवादी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद माजी, त्यांचा शानदार सप्ताह दरवर्षी होत असतो. त्याच्यात सामूहिक विवाहसुद्धा होत असतात. आणि हा उन्हाळ्यामुळे हा एअर कंडिशन असा पाण्याचे फवारे
आणि भाविक भक्त महाराजांचं कीर्तन ऐकासाठी आलेले आहेत. अतिशय भव्य असा मंडप. गाड्या घ्या चाहत्यांच्या घराण्यामध्ये रोहितदादा पवार युवा नेतृत्व यांच्याकडे शरद पवारांचे वारीस म्हणून पाहण्यात येत आहे. चला चला खड़ा दिनेश फोटो खड़े बसले